नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत वटपौर्णिमा विशेष उपवास थाळी। तर त्यासाठी इथे आपण आता ही थाळी बनवण्यासाठी आता सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मुगाची जी डाळ आहे ती भिजत ठेवलेली होती। त्यानंतर एका टोपामध्ये मी हळद आणि मीठ टाकून शिजवत ठेवणार आहे गॅसवर। त्यानंतर इथे मोड आलेल्या मुगाची सुद्धा मी भाजी करून घेणार आहे। वटपौर्णिमा हा जो सण आहे तो स्त्रियांसाठी जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असा सण मानला जातो हिंदू धर्मामध्ये। तर त्यासाठी इथे स्त्रिया ज्या आहेत त्या नवऱ्यासाठी उपवास करतात। 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी उपवास करतात स्त्रिया। तर त्यासाठी इथे मी आज उपवासाची स्पेशल अशी थाळी बनवणार आहे। अगदी साधी सोपी अशी झटपट होणारी अशी थाळी आपली। तर इथे मुगाची भाजी सुद्धा मी बनवून घेतलेली आहे। तुम्हाला जर का मुगाची फुल डिटेल व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, रेसिपी मिळून जाईल। तर इथे मुगाची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर वटपौर्णिमा हा जो उपवास आहे तो काही भागांमध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या आदल्या दिवसापासून उपवास करतात, तर काही स्त्रिया ज्या आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशीच हा उपवास पकडतात। तर इथे आपली मुगाची डाळ जी आहे ती सुद्धा इथे चांगली अशी शिजलेली आहे। त्यानंतर आपण ह्या डाळीला फोडणी देऊन घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एका तडका पॅनमध्ये सर्व टाकून घेणार आहे। मोहरी, जिरे, हिंग आणि चांगला असा तडका लावून घेणार आहे डाळीला। तर इथे तडका जो आहे तो रेडी झालेला आहे आणि तो आता आपण डाळीमध्ये टाकून घेणार आहोत। आणि इथे आपलं वरण सुद्धा आता तयार होत आहे। तर इथे चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे। तर अगदी झटपट इथे ही जी थाळी आहे ही झटपट बनते। अगदी कमी वेळामध्ये ही थाळी बनून जाते। तर इथे वरण सुद्धा चांगलं असं तयार झालेलं आहे। त्यानंतर इथे मी एका बाजूला भात सुद्धा ठेवून देणार आहे टोपामध्ये। तर इथे भात सुद्धा इथे रेडी झालेला आहे। तर इथे एका बाजूला आपण कुरडई, पापड, मिरची फ्राय करून घेणार आहोत, भजी बनवून घेणार आहोत। तर इथे मी सर्व कुरडया ज्या आहेत त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे कुरडई सुद्धा बघू शकता कशी तेलामध्ये फुलत आहेत। तर इथे मी अगदी कमी तेलामध्ये हे सर्व फ्राय करून घेणार आहे। तर त्या तेलामध्ये मी जेवणासोबत खाण्यासाठी मिरची सुद्धा इथे फ्राय करून घेणार आहे। तर अशी मिरची फ्राय केलेली जेवणासोबत खूप छान लागते। तर इथे थाळीमध्ये जे आहे ते तिखट गोड सर्व पदार्थ आज बनवणार आहोत। तर इथे आपली मिरची फ्राय सुद्धा झालेली आहे। तर त्याच तेलामध्ये इथे मी भजी बनवणार आहे जेवणासोबत खाण्यासाठी। जर का तुम्हाला या भजीची जी रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। चवीला अतिशय भन्नाट अशी ही भजी तुम्ही इथे पाहू शकता। अगदी कमी तेलामध्ये इथे मी फ्राय करत आहे ही भजी। नॉर्मली जेव्हा भजी बनवतो, कांदा भजी बनवतो तेव्हा आपल्याला कमीत कमी अर्धी कढई तरी तेल हवा असतो, पण इथे तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये मी इथे भजी जी आहे ती फ्राय करत आहे। अगदी कुरकुरीत अशी भजी ही इथे बनणार आहेत। तुम्हाला जर का या भजीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा।
अगदी कमी तेलामध्ये कुरकुरीत अशी फ्राय होणार आहे ती भजी। तर इथे तुम्ही पाहू शकता कलर, ज्याप्रमाणे भजीला कलर आलेला आहे त्या कलरवरून तुम्ही पाहू शकता की आपली भजी जी आहे ती किती कुरकुरीत झाली असतील। जेवणासोबत तर अतिशय अशी चांगली अशी ही भजी, तुम्ही सुद्धा अशी भजी बनवून बघा, खूप छान लागतात। तर इथे आपली भजी सुद्धा इथे एक बॅच तळून झालेली आहे। तर आता आपण दुसरी बॅच सुद्धा इथे टाकून घेणार आहोत। तर ही जी भजी आहे ती आपण बाहेरची जी भजी खातो, कांदा भजी खातो, त्याच भजीपेक्षा अतिशय चविष्ट अशी ही भजी लागतात। तर इथे आपली भजी जी आहे ती चांगली अशी फ्राय होत आहेत। तर इथे भजी जी आहेत ती आता इथे सर्व अशी फ्राय झालेली आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली भजी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर त्यानंतर इथे आपण खीर सुद्धा बनवून घेणार आहोत। तर इथे उपवासाची थाळी असल्यामुळे काहीतरी ताटामध्ये गोड हवं आहे, त्यामुळे इथे खीर सुद्धा आपण बनवून घेणार आहोत। तर इथे मी तांदळाची खीर बनवून घेणार आहे, गूळ घातलेली तांदळाची खीर। तुम्हाला जर का या खिरीची रेसिपी हवी असेल, फुल रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा, रेसिपी ही मिळून जाईल तुम्हाला। तर अतिशय स्वादिष्ट अशी ही खीर, पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही तांदळाची खीर। त्यानंतर इथे आपली खीर जी आहे ती सुद्धा इथे तयार होत आहे। तर इथे आपलं सर्व जेवण हे रेडी झालेलं आहे। तर आपण इथे आता थाली रेडी करूयात। तर इथे मी एका ताटामध्ये भात घेतलेला आहे, त्यानंतर त्यावर मी वरण घेतलेलं आहे, वरण टाकून घेतलेलं आहे। तर इथे आपली मुगाची भाजी जी आहे ती सुद्धा एका बाजूला टाकून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपलं ताटामध्ये गोड स्वीट डिश म्हणून इथे खीर आपली रेडी झालेली आहे, खीर सुद्धा ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपली भजी जी आहेत कुरकुरीत भजी ती सुद्धा इथे ताटामध्ये ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे फ्राय केलेली मिरची आहे ती पण आपण ठेवून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली वटपौर्णिमा विशेष थाळी, उपवास थाळी इथे रेडी झालेली आहे। बाय बाय।